मला. खोटं बोलायचं नाही या. डॉक्टर म्हणाले सायकल होती म्हणजे सायकल होती. बेटू, मला खरं सांग, कोणाची सायकल होती आणि तू का बसली होतीस सायकलवर? मी सांगते, सायकल चालवायचा प्रयत्न केला असेल हिने, हो ना? नाही अगं मम्मा. कुठे चालवलीस तू सायकल? मला ना खरं काय ते कळलंच पाहिजे. ए झिरो, ऐकू येते? मग घेऊन ये ना. हे माझं. बस. शशी, या मुलीचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. ही नक्की आपल्याशी खोटं बोलते. तिच्यावर बारीक नजर ठेवायला हवी. मग अरे तो माझा ग्रेट डॅडू आणि मम्मा ना डोक्यावर बसले होते माझ्या. मी सायकल वरून पडलीये की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. आता ते समोर असताना मी कसा फोन उचलू? ए मार्किमस, तू तुझ्या घरच्यांना एवढी टरकतेस का? तू नाही घाबरत तुझ्या मामांना? नाही, मी घाबरतो, पण तूही घाबरतेस तर 1000 वेळा खोटं बोलून कशाला लपून येतेस? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? अरे मी भेटल्यापासून जरा तरी कुठे स्मार्टनेस यायला लागलाय तुझ्यात. अच्छा, म्हणजे बघ ना, जर का मी तुला भेटले नाही तर तू पूर्वीसारखाच मुलींशी कसा बोलू वगैरे असं म्हणणारा बावळट माझा एवढा उद्धार करायची काहीच गरज. आजच्या आजच भेटणं गरजेचं आहे का? काय अडचण आहे का तुला? नाही रे, पण म्हणजे असं डायरेक्ट कसं भेटायचं ना? आधी 1-2 दिवस जरा फोनवर गप्पा मारल्या असत्या. ती फोन करतच होती, पण तुझा फोन बिझी होता ना. बिझी नाही रे, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. हे बघ, आता त्या बाबतीत चर्चा नको. हा, चला तू तिला बघून ये जा. दादा मामा, अरे काय ना, ते असं मुलींना ना भेटायची मला सवयच नाही अरे. म्हणून तर भेटून घे, सवय होईल. हो ना रे दादा? अगदी बरोबर. जा, तयार हो, भेट आणि सांग मला काय ते. जा, उभा नको करू इकडे. काय मुलगा. कसली भेट? अरे मी नैना बरोबर बेट लावली होती ना. कुत्रा पकडायचंय ना, तर मी बेट लावली होती, पण मी गेले नाही तर ती जिंकेल ना. नो प्रॉब्लेम. तू बरी झालीस ना की मी कुत्रा पकडण्याची कॉम्पिटिशनच अरेंज करतो. स्पॉन्सर्ड बाय शशी विराजदा. हा, डॅडू, अरे आजची बेट लागली आहे ना. तू फोन लाव तिला. मम्मा, पण नैनाला फोन लाव. आंटी, ते काय झालं ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. खूप गरज आहे सईची. पाठवा ना, प्लीज पाठवा. हे बघ, तुला झेपत नसेल ना तर कुत्र पाळू नकोस. हा, नाही पाळणार मी नेक्स्ट टाइम पासून नक्की. प्लीज एकदाच पाठवा ना आंटी. ऐक, सईला कुत्र्याला हात लावू द्यायचा नाही. ओके? तिला ॲलर्जी आहे कुत्र्यांची. हो, सई कुत्र्याला हात लावणार नाही आणि कुत्राही सईला हात लावणार नाही, नक्की. आजचं शेवटचा. हो हो हो, शेवटचं, नक्की शेवटचं आंटी. हा, मला वाटतं ही पुन्हा एकदा आपल्याशी खोटं बोलतेय. तू एक काम कर, तिच्या मागे जा आणि ही नक्की कुठे जातेय ते चेक कर. ओके, मी नजर ठेवतोच. अरे, हे माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणून मी इथे आहे ना. हा हा हा, आणि तो जर मेकॅनिकल निघाला ना तर त्याची तर आज ना मी फुल अँड फायनलच करून टाकतो. भेटायला जायचं होतं ना तिला, मुलीला.
हा पण तो गाण्याचा कार्यक्रम संध्याकाळी आहे. जरा अर्जंट काम आहे रे माझं आधी. आधी हा मग ते करतो आणि मग तिला भेटायला जातो. बरं ठीक आहे, हा? हरकत नाही. हे बघ, पण उशीर करू नको. जा, भेट तिला आणि नीट बोलून घे सगळं. हो कळवतो सर. येऊ. हे काय आधी कुठे गेला? हा का आत्ता गेला. हो हा. मी पण येतो, माझं जरा अर्जंट काम आहे. बा हाय. हाय. मी बोललो होतो ना मी येणारच. त्यामुळे मी आलोच आणि बेटही जिंकलोच. आपल्या दोघींची काढून टाकायला. जरा मूर्ख आहेस का ग तू? नजर म्हणजे आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवू नये. हो. मूर्ख, तिकडे पाहू नकोस ना, त्या माणसाला संशय नाही का येणार. हा हा करेक्ट करेक्ट. हे बघ, आता थोड्या वेळासाठी असं दाखव की आपण आदित्यला ओळखत नाही. ए आय सई, अगं आधीच ते मला ओळख दाखवत नाहीत. आता मी त्यांना ओळख नाही दाखवली तर काय होणार आहे ना आमचं. तुला त्याच्याबरोबर लग्न करायचंय ना? हो. मग मी सांगतेय तेवढंच कर. ओके. आधी सायकल लपवू कुठेतरी पटकन. सायकल का? करते करते. डॅडू, तुझा ना विश्वासच नाहीये माझ्यावर. तू म्हणून आलास ना माझ्या मागे मागे इथे. यू डोंट ट्रस्ट मी. ए बेटू बेटू बेटू, खरंच ग मला तुझी काळजी वाटली. केवढं लागलंय तुला. शी, काय? असल्या भिकाड्या जागी तुम्ही भेटता आणि त्या घाणेड्या जागी तू चहा पित नाहीस ना? डॅडू, काय माहितीये ना, ही लोक जाम डेंजर असतात. तुम्हाला चहाची चटक लागावी म्हणून चहामध्ये अफू मिळवतात. चल चल, काहीतरीच बोलतोस हा. तू नक्की चहा पित नाहीस ना इकडे? नाही. कटिंग. तेच म्हणून मला तसं वाटलं. भाई मामा खरं सांगू, त्या मुलीला भेटायची माझी इच्छा वगैरे नाहीये रे. तुम्ही म्हणताय म्हणून जातोय. इच्छा नाही ना, मग नको भेटूस. अरे पण दादा मामा. दादा मामा तर मी बघून घेईन रे. नक्की. पण तिला भेटलास तर आम्हाला एक सून मिळेल रे. तुम्हाला चांगली सून मिळावी याचं प्रेशर ऑलरेडी आहेच माझ्यावर. मग घेऊन ये ना आमच्यासाठी एक सून. आता काय अशी काही इथं चहाच्या टपरीवरती मिळणार आहे का? मनात आणलं तर मिळेल शकील. काही आहे तुझं. आधी दुसरी कोणी मुलगी नाहीये ना? नाहीये रे, खरंच नाहीये. आधी ही तुमची पोरगी इथं का आली, तुम्ही का आला ते तुम्ही आपापसात ठरवून घ्या. ए झिरो. हो हो, काय काय बोलताय? काय झिरो काय? भाचा आहे माझा, तो माझ्या बरोबर आहे. उगा सज्जन मुलांना नाही ते काय बोलू नका. सज्जन, हा तुमचा भाचा आहे ना, एक नंबरचा लोफर, बदमाश. आता एक शब्द जरी बोललात ना तर थोबाड फोडीन. चल निघ आता. ठीक आहे ठीक आहे, आपण पण एकदम सज्जन माणूस आहे. आपल्याला पण असं रस्त्यात मारामारी करायला आवडत नाही, कळलं काय? हे चल 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 बाबा चल. काहीही नाहीये, मला माहितीये. ती नैना आहे ना, नैना तिचं आणि त्या मेकॅनिकचं आहे. त्या दोन्ही भिकाड्यांना काय वाटेल ते करू दे रे. माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. मला इंटरेस्ट सुद्धा नाहीये त्यांच्यात. मला एवढंच कळतं की त्या मेकॅनिक बरोबर माझ्या सईनी संबंध ठेवायचे नाहीत. त्याच्याशी बोलायचं नाही आणि त्याला भेटायचं सुद्धा नाही. आणि याकरता जर का त्या नैना बरोबर संबंध तोडावे लागले ना तरी चालेल. पण यावर कायमचा उपाय आहे का काही? उपाय आहे, एकच उपाय. लवकरात लवकर त्या डॉक्टर बरोबर सईचं जमवून टाकायचं. ह्या घरामध्ये माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? दादा मामा, अरे काय दादा मामा, त्या मुलीचा आज परत फोन आला होता मला.
मला म्हणाली की तुमच्या भाच्याची खूप वेळ वाट बघितली, तो काही आलाच नाही, काय बोलणार मी? तोंड कशी पाडलंस ना मला, माफी मागितली तिची, काय करणार दुसरं? ह्या घरामध्ये माझा शब्द जर का मोडला जात असेल तर ते मला चालणार नाही, आणि त्याची शिक्षा म्हणून आज कुणीही जेवायचं नाही. दादा, जेवण सोडून दुसरं काही प्रायश्चित्त घेत? काही फरक पडत नाही, एक दिवस कोणी जेवलं नाही तर काही मरत नाही. जाऊन भेटूया तिला, जे काय व्हायचं असेल ना ते माझ्या समोर होऊन जाऊ दे एकदाच. अरे दादा मामा, उद्या माझं ऑफिस. ते बघू आपण काय करायचं ते, तुझ्या ऑफिसचं करूया ऍडजस्ट. आणि हे बघ आदित्य, अरे मी मुलगी शोधली की नाही म्हणजे ती चांगलीच असणार. भेटूया तिला उद्या आपण, हा ठरलं. जेव्हा आता मला नाही भेटायचं त्या मुलाला. काही होणार नाहीये. माझी मम्मा अजिबात ऐकणार नाही. ती ना यावेळी माझं लग्न लावून देणारच. हे बघ, तुलाही जुळायला नकोय ना. ऑफकोर्स नॉट. मग आपण एकमेकांची मदत करू ना. मदत ती कशी करणार? अगं, एकमेकांच्या प्रॉब्लेम्सकडे आपण कसं तटस्थपणे बघू शकतो, शांतपणे विचार करू शकतो. त्याने काय होईल? त्याने थोडा वेळ का होईना आपापल्या प्रॉब्लेम्स पासून आपण दूर राहू ना. थोडा वेळ एकमेकांना ऍडवाइस करू, एकमेकांसाठी काय बेस्ट आहे ते ठरवू. हे असं खरंच होऊ शकतं? अरे अर्थातच शक्य आहे. हे बघ, दुसऱ्यांच्या प्रॉब्लेमसाठी तुला 100 सोल्युशन सापडतील. मला खूप इम्पॉर्टंट डिसिजन आहे, आणि तो डिसिजन आपण एकमेकांना कन्सल्ट करून घ्यायचा. डन. डन. बाय. अहो आप्पा, अजून खूप वेळ आहे. मग आत्तापासून इतके का तयार झालायत तुम्ही? अरे थोडा उतावळी झालो होतो. लग्न म्हटलं म्हणजे उत्साह वाढणारच नाही का? पण आप्पा, मी काय म्हणतो की तुम्ही कशाला येताय? लग्न माझं व्हायचंय तर मी यायला नको? आप्पा, तुमचं लग्न झालंय, 5 मुलं आहेत तुम्हाला, मी मोठा मुलगा. आई जाऊन बरीच वर्ष झाली, आठवत नाही का तुम्हाला काहीच? ठीक आहे, नका नेऊ मला. जा तुम्ही, एकटेच जा. जा. अहो आप्पा, असं कसं? दादा मामा, मी सांभाळतो, तू कर पूजा. नकोस. किती वेळा मी तुला सांगितलं, एकदा तरी ऐकलंस? अगं, एकुलती एक मुलगी आहे माझी, तिचे लाड करू नको तर कोणाचे करू? तुला 1000 वेळा सांगितलं, तुझ्या त्या किटी पार्ट्या, तुझ्या त्या मैत्रिणी बाजूला ठेव आणि घरात लक्ष दे. माझं लक्ष असतं हा घरात, म्हणून आपला संसार चाललाय. नेहमी तू चुकतोस. तू चुकतेस. तू चुकतोस. तू चुकतेस. चुकतोस. तू तू. तू तू. तू पप्पा! लग्न कोणाचं ठरवायचंय? तुझं. तुझं. मग तुम्ही का म्हणताय? कारण आमचा जसा संसार झाला तसा तुझा संसार व्हायला नको म्हणून. आणि म्हणून आम्ही सांगतो तसंच वागायचं. अरे माझं ऐकून घ्या. काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. तुझा तयार होचा, पळ पटकन. वाद करून पाहायला काय हरकत आहे? एक मिनिट. ट्रायल म्हणून वाद घालणं वगैरे मला पटत नाहीये बरं का. का न पटायला काय झालं तुला? अरे हे सगळं जरा अति होतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही नाही, अरे घ्यावी लागते, आयुष्याचा प्रश्न आहे बाबा. मामा,
नाही, एरवी तुम्ही एवढे तत्वनिष्ठ पुढारलेल्या विचारांचे वगैरे असता. हे आता लग्नासाठी मुलगी बघायची म्हणल्यावरती लगेच तुमचे मूग डाळ, तूर डाळ, फतफत वगैरे बाहेर निघायला लागला. त्याला कारण आहे. आदित्य, बाईमुळे घराचं घर पण टिकतं, घरातली माणसं एकमेकांना बांधून राहतात, संसार बहरतो फुलतो. हे बघ, आम्ही जे सांगितलंय ना तेवढंच तू लक्षात ठेव. नाही, तुम्ही कमाल आहात बरं का, ग्रेट आहात सगळे. तुमच्यातलं कधीच कुणीच लग्न केलं नाहीये, पण लग्नासाठी मुलगी शोधायची म्हणल्यावरती सगळे डिटेल्स माहिती. कसं काय? आधी एक काम कर, तुझा शर्ट काढून ठेवलाय त्याला इस्त्री करून ठेव, आता निघायची वेळ होईल. चल चल. आणि हे बघ, याच्यामध्ये सगळ्या टिप्स दिल्यात तुझ्याकरता, ते रिवाइज करून ठेव. शर्ट इन. माझ्या लग्नाच्या बाबतीत जी चूक झाली ती आदित्यच्या लग्नाच्या बाबतीत होता कामा नये. ह्या घरामध्ये आता पुन्हा सून येईल, ती चांगलीच येईल. सॉरी, मी तुझ्यावर चिडत नाहीये. अरे माझ्या डोक्याला शॉर्ट झालाय. शांत शांत. माझं सोड, तू सांग, तू का फोन केला होतास? नाही नाही, लेडीज फर्स्ट, आणि चिडलेल्या लेडीज तर नेहमीच फर्स्ट. ए प्लीज यार, तू ना असा टिपिकल फॉर्मल मित्रासारखा वागू नकोस माझ्याशी. ऑलरेडी माझे मॉम डॅड पुष्कळ फॉर्मल मागवतायत मला. म्हणजे? अरे म्हणजे हेच, हे कर ते करू नकोस, असंच वाग तसं वागू नकोस. मला तर मुलगा बघायला चालली आहे की शाळेत ऍडमिशन घ्यायला चालली आहे हेच कळत नाहीये. अरे अरे अरे, तशा माझ्या मामांना त्यांच्या होणाऱ्या सुनेकडून खूप अपेक्षा आहेत अगं. अर आणि फरक एवढाच आहे की तुझ्या आई बाबांना तू खोटं खोटं छान वागायला हवंय, आणि माझ्या मामांना तिने खरं खरं छान वागायला हवंय. अरे पण या सगळ्यात आपल्याला नक्की काय हवंय ते कोणीच विचारत नाहीये. सई, आता बहुतेक हे प्रश्न आपणच एकमेकांना विचारायला हवेत. नाही, करेक्ट आहे. आणि त्यांनी जर हॉटेलमध्ये वेटरला ऑर्डर देताना अशी हाक मारली, ए वेटर, किंवा ए किंवा सगळ्यात घाण म्हणजे ए झिरो, नाही नाही, असा जर टोन असला ना तर लगेच फुलली. वेटरला जो माणूस कमी लेखतो ना तो स्वतःच्या साथीदाराला कधीच समानस्थान देऊ नाही शकत. आणि तुला काय आवडतं असं विचारल्यावर जर का ती म्हणाली की गाणी ऐकायला आवडतात किंवा वाचायला आवडतं तर मजा नाही. अरे असं का? अरे तू तिला खोदून विचार, काय ऐकायला आवडतं, काय वाचायला आवडतं, आणि ती जर का म्हणाली की सगळंच, तर समजून जा की तिने आयुष्यात स्वतःचा विचार कधीही केलेला नाही. ती कानावर. आय जस्ट होप ती काही मॅडनेस करत नाही रे. डोंट वरी, ऑल इज वेल होणार आहे. अरे लाखात एक मुलगी आहे आपली. वन पीस. हियर इज माय प्रिन्सेस. या मॅडम, झालात तयार? निघायचं आपण? मी तयारच आहे ग, पण तो तयार आहे का मला फेस करायला? काय? नाही म्हणजे तिला म्हणायचंय फेस बघायला, हो की नाही बेटू? ओ माय गॉड, खर जावई बापू. एक मिनिट. हॅलो, हा बोला डॉक्टर साहेब. कसं आहे ना, आपलं अजून काही नक्की नाहीये आणि मला नाही वाटत आपलं जमेल. त्याच्यामुळे उगाच 5 स्टारचा खर्च कशाला ना करायचा. त्यामुळे आपण ब्ल्यू मिस्चिफला नाही तर चटकदार चौदारला भेटूया. सटकदार चौदार हे काय? तुझ्याकडे इंटरनेट आहे ना? ऑफकोर्स. मग ते वापरलंस तर कळेल की ते काय, आणि मॅप्स उघडलंस तर हेही कळेल की त्याचा पत्ता काय. तुला जमत नसेल तर सांग तसं, मी आता कपडे बदलून टाकते. नो 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 नो, मी जमवणार. सई, मी जमवणार, जमेल मला. येस, आय बी देअर. ओके. हॅलो. चटकदार चौदार. ये 30 रुपया और ये 7 रुपया.
₹37 दोबारा गिन केले ना. 50 रुपये होते हैं चाचा इधर का. 50 काय का? इधर मीटर नहीं चलता है. तुम्हारा मीटर नाही चलता होगा, लेकिन मेरा मीटर बराबर चलता है. त्याच्यामध्ये मिलीमीटरचा सुद्धा हिशोब दाखवतात. इकडे याला 3.1 किलोमीटर लागलेत, त्याचे ₹37 होतात. वो लेना है तो लो. बघ ते मुलीचे आई बाबा तिकडे आलेत. चल लवकर चल. अरे त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी दिसत नाहीये. उशीर होणार असेल तर कोणीतरी रिसीव्ह करायला थांबलं पाहिजे ना इथे. रिसीव्ह करायला कशाला हवं? लग्नाची मुलगी ती येईल चालत आपल्या. तू अरे असं कसं? आपलं फर्स्ट इम्प्रेशन छान पडलं पाहिजे ना, थांबलं पाहिजे. 45 सेकंदात तुम्हाला इकडे हवास आतमध्ये. 44 सेकंदात. ये लवकर जा आता. हो, हो. मी पोहोचलोय. तू कुठं आहेस? प्लीज लवकर ये. यू मॅनरलेस मराठी मिडल क्लास पीपल. I do beg your pardon. Sorry. But I did say sorry. But looking at your general demeanor, I don't think it warrants my apology. Yes. माफी मागणाऱ्याबरोबर जर माफ करणाराही जर तेवढ्याच मोठ्या मनाचा नसेल ना, तर त्या माफीला काहीच अर्थ नाही. आणि माणसाचा क्लास हा त्याच्या भाषेवरून नाही, त्याच्या वागण्या बोलण्यावरनं ठरतो. हॅव अ नाईस डे. सॉरी हा जरा म्हणजे तुमचं वेळेचं महत्वाचं बद्दल वगैरे कळतंय मला, पण मधुराला यायला अजून थोडा उशीर होईल. हरकत नाही. काय ट्रॅफिक असतं मुंबईचं काही सांगता येत नाही ना. आम्ही पण तिला आपल्या ठरलेल्या वेळेबद्दल सांगितलं होतं, पण तुम्ही लवकर आलात आणि आम्ही लवकर आलो. ओ असं झालं नाही का? बरोबर. तिचं ऑफिसचं काम उरकून ती येईलच. शेवटी कर्म हीच पूजा आहे हो, नाही का? काय रे? हो, पूजाचं ऑफिस कुठे आहे मग? अरे पूजा नाही, अरे मधुरा कामाला महत्व देते. हा. ती बघा मधुरा आली. आलेच. सई ही कुठे गेली? कोण? फ्रेश व्हायला गेली असेल रे. व्ह्यू, या हॉटेलला व्ह्यू आहे. एक्झॅक्टली. I mean, it's okay, auntie. Every table is a bad table over here, right? I know. काय फरक पडतो मग कुठेही बसलो, इथे बसलो काय तिथे बसलो काय. पण सईची विश असेल तर मग आपण तिथेच बसूयात. निघूया. Yes. सॉरी मला यायला उशीर झाला. ऑफिसमध्ये काम होतं ना, नाहीतर आधीच आले असते मी. नाही काही हरकत नाही. तसं काही प्रॉब्लेम नाही. डॅडू, माझी घ्यायची वेळ व्हायची अजून. तुम्ही घ्या. सुयश. नाही हायजीन बघता आय डोंट थिंक आय हॅव एनिथिंग. मला काही नको. दॅट्स बेटर. आय लाईक दॅट. आय नो राईट. डॉक्टर असून इतका कसला घाबरतोस रे? काय झालं तर पटकन असं इंजेक्शन घ्यायचं की झालं. ठीक आहे, काही खाऊ नकोस, पण ऍटलीस्ट ऑर्डर तरी देशील. ऑफकोर्स शुअर. वेटरला ऑर्डर देताना निघालीस? आपण सगळेच जाऊया. आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊया ना. नाही नको. अगं नको काय, 5 स्टार 3 स्टार 2 स्टार काही चालेल, पण हे चटपट फटाफट नको. आता जर का दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये जायचं असेल तर आधी टेबल बुक करावं लागेल ना. करेक्ट. आणि त्यासाठी आधी फोन करावा लागेल. मी एक काम करते, पटकन फोन करून येते. ओके, तुम्ही बसा इथेच.
तुम्ही इतके वर्ष कुठल्या जंगलात लपून बसला होता गुरुजी? भेटला का नाही कधी? सई काय अगं आपल्याला इकडे जायचं नाही, आपल्याला तिकडे जायचंय आणि तिथे जाऊन सांगायचं की मी हे लग्न करणार नाही. कम ऑन से यू कॅन डू इट. डन. आमच्या प्रिन्सेसचं आणि तुमचं लग्न फिक्स. काय फिक्स? काय झालंय तुमचं? बस 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 सांगतो तुला. बस बस इकडे बस. कॉंग्रॅच्युलेशन्स. विश्वास बसत नाहीये ना? डॉक्टर सुयशने तुला पसंत केलीये. अगं लग्नासाठी होकार दिलाय. आम्ही घेणार. पण हे- बस बस पेटू चल आपण बसूया. चल थांब जरा. हा असा चेहरा घेऊन ती त्याच्या समोर अजिबात येणार नाही. जा रेस्टरूम मध्ये जा आणि चेहरा धुवून घे. आणि खोटं का होईना ओठांवर हसू चिकटवायचं. सई पळून जायचंय? जा ना, नक्की जा. पण जिथे कुठे पळून जाशील ना तिथून मी हुडकून काढे ना तुला. आणि एकदा का मला सापडलीस शब्दाबाहेर कोणी नाही. अगदी आमचा आदित्य सुद्धा माझ्या शब्दाबाहेर नाहीये. फक्त आमचे आप्पा आणि माझे जे भाऊ आहेत ना त्यांची आणि एकदा हिची गाठ घालून दिली की आपण मोकळे. काय अहो पण तरी एकदा त्यांच्या तोंडून. बरोबर बरोबर. आदित्य अरे एकदा तू हो म्हण की तुझ्या तोंडून, म्हणजे तेही मोकळे होतील आणि आम्ही मोकळे पुढे बोलायला. आलोच मी. आता काय झालं? हे बघ आदित्य, काम होतच राहतील पण हे महत्वाचं काम आहे ना, ते होऊ दे की आधी. सई तू काय आलायस इथे? बाहेर तुझ्या लग्नाची बोलणी चालू आहेत ना. सारखं सारखं उडून येणं चांगलं नाही दिसत तुझा. ग तुझ्या डोळ्यात पाणी दिसलं सई. तू जा ना प्लीज. मी ओके, एकदम ठीक आहे मी. हो मग हेच माझ्याकडे बघून बोल. तुझ्या काळजीपोटी आतनं धावत आलो आतल्यांना तसंच सोडून, आणि आत्महे ती मधुरा. अगं सर्व गुण संपन्न वगैरे आहे का ती? चल चल काहीतरी. अगं खरंच नाही म्हणायला जागाच सोडत नाही ती पोरगी. परफेक्ट आहे, परफेक्ट. असं कोणी या जगात परफेक्ट वगैरे नसतं रे. सगळं काही असं नीट परफेक्ट वगैरे चालू असलं ना तर समजून जायचं की कुठेतरी काहीतरी गडबड नक्की आहे. म्हणजे अरे म्हणजे सर्व गुण संपन्न वगैरे असं नसतं रे कोणी. प्रत्येकाचा काहीतरी झोल असतोच. आणि ती जर का तसं दाखवत असेल तर दॅट मीन्स ती काहीतरी लपवतीये. परवानगी कसली विचारताय? हो आमची मुलगी आजपासून तुमची झाली आदित्यराव. ओ काका, इफ यू डोंट माइंड. ऑफिस मधनं फोन आहे. म्हणजे इथे किती वेळ लागेल माहित नव्हतं ना. नाही नाही तुझी काहीच चूक नाहीये. तुम्हाला चालणार असेल तर मी एक फोन करून घेऊ का? नाही नाही ऑफकोर्स, म्हणजे मीच 17 वेळा उठून गेलोय. प्लीज प्लीज. आणि तसंही कामामध्ये दिरंगाई चालत नाही ना आमच्या दादा मामाला. अगदी बरोबर आहे. मी आलेच.
आणि असेल नसेल ती प्रॉपर्टी माझ्या नावे करतील. विलू डार्लिंग, तू असं चिडू नकोस ना. हे पण लग्न त्याच्याशी झालं ना तरी मी तुझीच आहे. आणि आदित्यशी लग्न फक्त पैशांसाठी, आणि माझं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे. आपलं ठरलंय ना. हे बघ, 1-2 वर्षात ह्यानं लुबाडून झालं ना की आपण पळून जाऊ. आणि मग विलूची मधू आणि मधूचा विलू. चल चल बाय, मी ठेवते. असेल तर आम्ही मुहूर्ताचं बघतो. सुपर. वाव सई, you seem to be so excited about this marriage. I didn't know. अरे मग डॉग, तुमच्यासारखा हँडसम हजबंड असताना पोरगी एक्साइटेड असतात ना. Oh, that's all right. चलो, I think I should leave now. मी निघ. आम्ही सुद्धा येतो बाहेर ड्रॉप करायला. हा, आपण इथे कशाला थांबायचं, आपण निघूया ना. येस येस सई, चला. अगं बाहेर ड्रॉप करायला जायचंय गाडीपाशी. चल. हा हो हो, येते. तुम्ही वा पुढे, मी आलेच. चला. बाय. अरे वा सई, शिकतेस. नाईस. मला वाटतंय आपण भेटत राहिलं पाहिजे, पण अजून पण काही गोष्टी शिकशील तू माझ्याकडून. ओके, वेल देन, बाय. बाय. मी पण आपल्या ड्रायव्हरला असा झापतो बघ आता. ह्याच्यात तर हॅलो, मी पॅमला फोन करून सांगते, आणि सुझॅनला सुद्धा. हॅलो, हा पॅम, ऐक ना. आदित्यने ती चिठ्ठी वाचली असेल ना, नाहीतर ती मुलगी. येत आहे ना. जर हॉटेलचं नाव सांगितलंस ना तर तुझं नाव बदली ना. अहो साहेब, हे घ्या. हे का चिठ्ठीवर लिहून आणलंयस? अहो चिठ्ठी नाही, बिल येते. तुम्ही भरलंच नाहीत. खालतो. मग एक मिनिट. हा, हे घे, स्वाईप कर जा. अहो साहेब, मशीन आत आहे. मग आता तुम्हाला आत यावं लागेल. काय त्रास आहे यार. बसले. चला. सगळ्याच्या मागे सई. हा, काय विचारते मी? कोणी नाही. नाही मग मम्मा, माझा आतला आवाज मला जे जे सांगतो ना ते मी करते. आणि आज माझा आतला आवाज मला हे सांगतोय की पळून जाणे सोल्युशन नाहीये, उलट प्रॉब्लेम्स फेस करणं हे खरं उत्तर आहे ड गटातल्या प्रश्नाचं.